पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ काल सायंकाळी 5:15च्या सुमारास गॅस टँकर हा पलटी झाला होता। मात्र तेव्हापासून वाहतूक ही या मार्गावरची विस्कळीत झाली आहे। पुण्यावरून मुंबईला जाणारी ही संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे। 18 तास उलटले असूनही अद्यापही वाहतूक सुरळीत झालेली नाही। आपण जर पाहायला गेलो तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे असेल किंवा जुना पुणे मुंबई महामार्ग असेल, या महामार्गावर ही संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आडोशी बोगद्या ते उर्से टोल नाक्याच्या दरम्यान हा 50 किलोमीटरचा टप्पा, या ठिकाणी हा संपूर्ण ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता मी उर्से टोल नाक्यावर, या उर्से टोल नाक्याच्या या टॉप अँगलवरून हा संपूर्ण तुम्हाला हे जे आपण दृश्य दाखवत आहोत। कारण की या ठिकाणी अनेक वाहन चालक हे वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे अनेक वाहन चालक जे आहेत, ज्यांना एअरपोर्टवर जायचं असेल तेही अडकलेले आहेत। जे 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 प्रवासी आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांनाही दवाखान्यात जायचं असतं, परंतु अशा ह्याच्यातही अन्न पाण्याविना येथे संपूर्ण प्रवासी अडकल्याचे चित्र आता येथे आपल्याला दिसून येत आहे। मात्र आता ही वाहतूक कोंडी कधी सुटल तो प्रश्न आता या वाहन चालकांना पडलेला आहे। गणेश दुडम, न्यूज 18 मराठी, उर्से टोल नाका।